नमस्कार. चू माऊस क्लॉसेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या चॅनलवरती मी जे काम करते ते मी तुम्हाला दाखवत असते थोडंफार. म्हणजे मी ऑनलाईन क्लोदिंगचा बिझनेस करते. त्याच्यामध्ये आपल्याकडे साड्या, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल अशा वस्तू मिळतात. तर तुम्हीसुद्धा जर ऑनलाईन बिझनेस करायचा विचार करत असाल तर ती चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. पण ह्या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ज्या ॲक्च्युली मी सुरुवातीला कन्सिडर केल्याच नव्हत्या. त्यामुळे आता बऱ्यापैकी मला त्याचा प्रॉब्लेम आलेला आहे. सो तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आपले जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात जसं की मिशो आहे, फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, मिंत्रा आहे. तर याच्यापैकी तुम्ही मिशोवरती विदाऊट GSTचं पण रजिस्ट्रेशन करून तुमच्या वस्तू विकू शकता. पण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती विकण्यासाठी तुम्हाला GST नंबर, शॉप ॲक्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात ज्या प्रॉपर तिथे रजिस्ट्रेशन त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. पण मी सुरुवातीला मिशोवरतीच चालू केलं होतं विकायला. तर ऑर्डर्स पण तिथून येतात बऱ्यापैकी. पण बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला जर तुमचा कॅटलॉग मोठा असेल म्हणजे तुम्ही एकदमच 40, 50, 60 असे काही कॅटलॉग अपलोड केले तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स येतात. पण कधी त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि लिस्टिंगला वगैरे ते मदत करतात तुम्हाला. पण कधी इतकं इरिटेट करतात फोन करून की असं वाटतं की काहीच बाबा, एखादी ऑर्डर आली तर त्याच्यासाठी 10-12 फोन येतात. कधी पिकअपचा प्रॉब्लेम असतो, कधी रिटर्न्सचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत की जेव्हा तुम्ही ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करणार आहात. तर आता मला जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते मी तुम्हाला एक करून सांगते. जसं की पहिलं मी विचारच केला नव्हता की रिटर्न येतं आणि रिटर्नला आपल्याला चार्जेस पडतात. ही गोष्ट मला माहीत नव्हती. जे मी सुरू केल्यानंतर मला माहीत झाली की रिटर्नला जे चार्जेस येतात, कस्टमर रिटर्न करतात त्याचे चार्जेस असतात ते सेलरला पे करावे लागतात. आणि तो जो चार्ज असतो चार्जेस ते तुमच्या मार्जिनपेक्षा खूप जास्त असतं. म्हणजे तुमचं मार्जिन असेल 50-100 रुपये एवढंच मार्जिन पडतं. कारण आपण रिसेलर असतो त्यामुळे एवढं जास्त मार्जिन, आणि ते पण ऑनलाईन नाही ठेवत आहेत. शॉप असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण ऑनलाईन तुम्ही एवढं असं जास्त मार्जिन नाही ठेवत आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त 100-150 रुपयेच असतं. पण तुमचं जर ती गोष्ट रिटर्न आली ती वस्तू तर तुम्हाला तुमच्या मार्जिनपेक्षा जास्त पे करायला लागतं. आता माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार मिशोवरती 172 रुपीज तुम्हाला पे करावे लागतात की रिटर्न चार्जेस म्हणून, जे माझ्या मार्जिनपेक्षा तर 50% जास्त आहेत ॲक्च्युली. आणि फ्लिपकार्टवरती काही ते समथिंग 165 असं मला दिसलेलं आहे. तर तेही आपल्या मार्जिनपेक्षा जास्तच आहे. आणि ॲमेझॉनचं माहिती नाही, आणखी काही तसं काही रिटर्नचा वगैरे प्रश्न आलेला नाही आहे. पण हे या सगळ्या गोष्टी असून आणखी गोष्टी असतात. जसं की आता तुम्ही एखादी ऑर्डर पॅक केली, ऑर्डर आली ती तुम्ही ॲक्सेप्ट केली आणि नंतर ती तुम्ही पॅक केली समजा. तर पॅक केल्यानंतर जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नसेल तर मग तुम्ही ते बाहेरून प्रिंटआउट घेऊन येणार, त्याचे 2 रुपये. तुम्ही जी पिशवी वापरणार आहात पॅकिंगसाठी त्याचे 5-7 रुपये. असं पॅकिंगला तुम्हाला ऑलमोस्ट 9 ते 10 रुपये खर्च येतो. आणि कधी तुम्ही पूर्ण पॅक करून तुमची ऑर्डर रेडी ठेवता पण त्यांचा डिलिव्हरी बॉय पिकअपसाठी येतच नाही. तेव्हा तुमची ती ऑर्डर ब्रीचेस लागून कॅन्सल होते. तुम्ही पॅकिंग करून ठेवलेलं ती तुमची पिशवी जर सपोज नीट निघण्याची शक्यता कमीच असते. ती म्हणजे माझी तर निघलीच नाही अजूनपर्यंत नीट, ती खराबच होते. तो लॉस तुम्हाला होतो तिथे, प्रोडक्ट तिथेच राहतं. दुसरा प्रॉब्लेम आहे, तुमचं पिकअप झालं, पिकअप झाल्याच्या नंतर 5-7 दिवसामध्ये ऑर्डर डिलिव्हर होणं एक्सपेक्ट असतं. पण कधी RTO रिटर्न येतात. RTO लॉजिस्टिक रिटर्न त्याला म्हणतात, की ते कुरिअरचा काही इश्यू असेल तर ते रिटर्न येतात. तर त्याचे चार्जेस तुम्हाला नाही लागत. पण ते प्रोडक्ट जे आहे ते रिटर्नमध्ये कधी 15 दिवस घेतं, कधी 20 दिवस घेतं, कधी 8-10 दिवसात येतं. पण ते प्रोडक्ट तुमच्याकडून आउट ऑफ स्टॉक होतं. त्यामुळे ते तुमच्याकडे नसतं, तुम्ही त्याला सेलही करू शकत नाही आणि नंतर ते कोणत्या कंडिशनमध्ये परत येईल हे सांगता येत नाही.
आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कस्टमर रिटर्न. कस्टमर रिटर्न आल्यानंतर कस्टमर काही सांगू शकतो, रॉंग डिफेक्ट, साईज चांगली नाही आहे, चांगले नाही, काही जेन्युइन रिझनही देणारे कस्टमर असतात. तर ते आलं रिटर्न समजा, तर त्याचा फाईन असतो डबल. फाईन म्हणजे रिटर्न चार्जेस लागतात तुम्हाला 172 मिशोवरती, आणि फ्लिपकार्टवरती 165 वगैरे असं काहीतरी दिसलेलं आहे मला. तर ते जातात तुमच्या अपकमिंग पेमेंटमधून, ते पैसे कट होतात. तुमचा जितका रेट ऑफ रिटर्न कमी असेल तितकं म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल असू शकता. पण आता बऱ्याचदा मला ह्या रिसेंटली मला असे एक्सपिरियन्स आलेत की मी एकदम चांगल्या क्वालिटीच्या साड्या विकायला ठेवल्या होत्या. त्याचा शॉर्ट मी अपलोडही केलेले. तुम्हाला त्याच्यानंतर काही रिटर्नमध्ये गोष्टी आल्यात आणि मी रिटर्नला क्लेम केल्यानंतर त्यांचा काही रिप्लाय आला आहे ते पण दाखवणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये कस्टमरनी मी पाठवलेली चांगली साडी ठेवून घेतली, जी मार्केटमध्ये तुम्हाला 2000च्या आसपास मिळू शकते. तर ती साडी मी पाठवली. तर मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की मिशोवर स्वस्त मिळतं तर लोक स्वस्तातल्याच गोष्टींना ऑर्डर टाकतात. पण मला वेगळा एक्सपिरियन्स आला की ती साडी एवढी कॉस्टली दिसत असून पण त्याला एवढ्या पटापट ऑर्डर पडल्या की म्हणजे मी सुद्धा सरप्राईज झाली की अरे वा, इथं अशा पण गोष्टी विकू शकतात. मग मी पटापट तशा ऑर्डर पॅक करून दिल्या. त्यापैकी 3 ऑर्डर मला रिटर्न लागले. तर त्याच्यामधल्या 2 ऑर्डर मला डिलिव्हर झालेल्या आहेत आणि दोन्हीही ऑर्डरमध्ये पॅकेजमध्ये वेगळ्याच वस्तू आलेल्या आहेत. फक्त आता मी पिंक साडी पाठवली तर त्याच्यामध्ये पिंक कपडा टाकलेला आहे. मी ब्ल्यू साडी पाठवली तर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरची साडीचा असा तुकडा पाठवलेला आहे की ज्याचा आपण काहीच नाही करू शकत. 2 मीटर कपडा आहे त्याचं, आणि ती साडीचा पदर आहे थोडासा, परत थोडासा पुढचा भाग आहे, आणि ती स्पष्टपणे दिसते की कापलेली आहे, जे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर ते प्रोडक्ट पण गेलं, तुम्हाला रिटर्न चार्जेस लागले, म्हणजे तुमचा एवढा लॉस झाला, प्रोडक्ट प्लस रिटर्न चार्जेस. त्याच्यानंतर मी तो क्लेमसाठी तुम्हाला जे रिटर्न येतं ते रिटर्न फोडायच्या अगोदर त्याचा व्हिडिओ शूट करायचा असतो. त्याच्यावर काही नंबर असतात, पॅकेट नंबर असतो, ऑर्डर आय डी वगैरे, असं ते सगळं तुम्हाला तिथे साईटवरती अपलोड करावं लागतं की रॉंग रिटर्न आलेलं आहे म्हणून. त्याचा वेगळा व्हिडिओ आपण बनवूया. तर ते मी पाठवलं. तर त्याच्यानंतर मला एका ऑर्डरसाठी क्लेम नाही, रिजेक्ट झाला क्लेम, की ते म्हटले की तुम्ही जेवढा क्लेम केला आहे तेवढा आपल्या प्लॅटफॉर्म तेवढा क्लेम नाही देऊ शकत. तर आता त्या ऑर्डरची माझी पूर्ण कॅपिटल बोडली, प्लस मला चार्जेस लागले, तो वेगळा लॉस झाला. अशा गोष्टी घडतात. आणि नंतर दुसऱ्या ऑर्डरसाठी मी क्लेम केला तर तो क्लेम अप्रूव्ह झाला, पण तो अप्रूव्ह झाला तरी पण तो तेवढा अप्रूव्ह नाही झाला की जेवढं त्याची प्राईज होती. पण ठीक आहे, तेवढं तरी मिळालं. पण अशा पद्धतीने इथे नुकसानच होतं आपलं. एकतर RTO रिटर्न ते ठीक आहे, त्याचा काही फक्त पिशवीचंच पैसे वाया जातात. प्रोडक्ट वगैरे तर ॲटलिस्ट ते परत येण्याची शक्यता असते. पण हे जे असे फेक कस्टमर असतात की चांगल्या वस्तू ठेवायच्या आणि काहीतरी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, अशीही लोक असतात. तर त्यांनाही कन्सिडर केलं पाहिजे आपण की बिझनेस चालू करताना, कारण ते आपला लॉस करतात. काही सेलरही असतील ज्या चुकीच्या गोष्टी पाठवत असतील, पण जे जेन्युइनली काम करतायत त्यांचा तरी लॉस नको व्हायला. कारण तुम्ही सुरुवातीला काहीतरी जेन्युइनली चांगल्याच उद्देशाने काम करायला येणार असाल तर ह्या गोष्टी लक्षात घेऊनच मग तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. आणि म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंट करून की लगेच ऑनलाईन एवढा ऑर्डर येतील, 100-200 कॅटलॉग अपलोड करतो आपण, आणि नंतर कधी कधी एवढं हँग होऊन जातो की ऑर्डर येत आहेत पॅक करतो, ऑर्डर येत आहेत पॅक करतो, आणि 3 डिलिव्हरी पार्टनर असतात. किंवा फ्लिपकार्टचं एकच ई कार्ट आणि ॲमेझॉनचं पण त्यांचे आहे, पण मिशोचं जे आहे ते थर्ड पार्टी असल्यामुळे 3 आहेत ते, शॅडोफॅक्स, एक्सप्रेस आणि डिलिव्हरी, असे 3 आहेत ते. तर ते त्यांच्यापैकी ज्यांना कुरिअर तुमचं पिकअप अलॉट झालेलं आहे तो माणूस येतो, नेतो, परत ज्याला ते रिटर्नचं लागलेलं आहे तो आणूनही देतो. पण तुमचं रिटर्न आता मी जेवढ्यामध्ये केलं आहे त्याच्यामध्ये
मला 70% 70% ते काहीतरी बदलूनच आलेलं आहे. त्यामुळं आता मला तर थोडासा विचारच करावासा वाटतो याचा. पण ठीक आहे, बघू, आपण नंतर ट्राय करू शकतो तरी पण आणखी विचार करून. पण तुम्हाला जर हे सुरू करायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच मग नवीन स्टार्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या ड्रेसेस, साड्यांचं आणि ड्रेस मटेरियलचं कलेक्शन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट ऑर्डर करू शकता. जे तुम्हाला साईटपेक्षा आपण स्वस्त देतो इथे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. थँक्यू.